ही जी मुलं आहेत ही आमच्या शहराचं भविष्य आहे आणि या शहराचं नाव हेच उज्ज्वल करणार आहे। या मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षणाला हे जे मुलांसाठी तयार केलेल्या स्विमिंग पूलवर त्यांच्या मनाप्रमाणे पोहू दिलं जाणार नसेल तर या स्विमिंग पूलचा काय फायदा आहे। गेले अनेक दिवस हे प्रशिक्षक अमित काळे यांची कोणीतरी तक्रार केली, लेखी तक्रार केली, काय असेल काय हे काय कायद्याने गुन्हेगार होतील नाही ते कायदा ठरवेल, परंतु अजूनपर्यंत कायद्याने यांना कुठलीही शिक्षा दिलेली आहे, कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही। जाणीवपूर्वक हे चांगले प्रशिक्षक आहेत म्हणून यांना दाबण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असेल आणि ह्या मुलांचं भविष्य हे खराब करत असतील तर त्याला आम्ही गप्प बसणार नाही। महानगरपालिका उगीचच यांना त्रास देत होती, येथे येण्यापासून रोखत होती आणि ते होऊ नये म्हणून आज आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आज यांना प्रवेश द्या अशी विनंती केलेली आहे। जर देणार नसतील तर याच्या पुढे आम्ही शिवसेना म्हणून बघून घेऊ। अधिकारी मी सगळ्याच अधिकारी मिसाळ नावाचे मालमत्ताचे उपायुक्त का कोण आहेत, वारंवार त्यांच्याकडून अशा गोष्टी होतात, नको त्या गोष्टीत ते जास्त नाक खुपसतात, हे त्यांनी खुपसू नये। मुलांचं भविष्य त्यांनी वाया घालवू नये ही त्यांना समज आम्ही देतोय। माझं नाव अमित चंद्रकांत आवळे। सर मला KDMC पूलवर ट्रेनिंग करण्यासाठी येण्यास मनाई केली होती। ह्यांच्या इकडच्या स्टाफतर्फे कळण्यात आले की रोहिणी लोकरे मॅडमनी त्यांना फोन करून मला येण्यास बंदी घातली होती, कारण कोणीतरी खोट्या कंप्लेंटीवरनं माझी कंप्लेंट इकडे दिली आणि त्यांनी फक्त फोनवरून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही येऊ नका म्हणून। आज राजेश कदम साहेबांनी येऊन इकडे त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला आणि आज आम्हाला इकडे येण्यासाठी एंट्री आम्हाला मंजूर झाली। त्यांचं खूप खूप धन्यवाद। मेरा नाम उमर जलाल है। मैं अभी नेशनल्स के लिए सिलेक्ट हो चुका हूँ। अभी अमित सर को यहाँ पर आने से रोक दिया गया था, लेकिन आज राजेश कदम सर ने अमित सर को यहाँ पर आने की परमिशन दी है और हम उनका बहुत शुक्र धन्यवाद करते हैं।